महाराष्ट्राचे फर्स्ट आणि सेकंड राउंडचे रिशेड्यूल आलेला आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरता. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे रिजेक्ट यादीमध्ये भरपूर विद्यार्थी आले होते आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड नंतर सबमिट बटन लवकर ज्यांनी टच केलं नाही त्यांना रिजेक्ट यादीत टाकलं होतं. त्यामुळे परत एक चान्स दिलाय आणि फर्स्ट आणि सेकंड राऊंडला हे रजिस्ट्रेशन राहणार आहे. ज्यांचं रिजेक्ट यादीत नाव आहे पण किंवा ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा सर्वांना हा चान्स दिलेला आहे. तर याकरता हे 19 आणि 20 पहिलंच ग्रीव्हन्सी साठी वेळ दिलेला असल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे अप्लाय नवीन करणाऱ्याला जे रिजेक्टेड आहेत आणि ज्यांनी आजपर्यंत केलं नाही त्यांना 20/8/2026 च्या रात्री 8 PM ते 21/8/2026 च्या रात्री 8 PM पर्यंत करायचं आहे. याची पेमेंट फी आपल्याला भरायला टाइम रात्री 10 पर्यंत दिलेला आहे 21 तारखेच्या. आणि ज्यांनी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यांना वेळ दिलेला आहे 21 तारखेच्या 11:59 PM पर्यंत. पण यांनी मस्ट काय दिले, कॅन्डिडेट नीड टू चेक सबमिट आफ्टर अपलोडिंग ऑल डॉक्युमेंट अदरवाइज देर इज फॉर्म विल बी रिजेक्टेड. म्हणजे तुमचा सबमिट बटन खूप महत्वाचं आहे आणि ते लवकर करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोडला काय करायचंय, ओरिजिनल कलर स्कॅन कॉपी अँड ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे टोटल आणि तात्काळ मध्ये सबमिट बटन करायचं आहे आणि नंतरच प्रिंट काढायची आहे आणि परत एकदा चेक करून बघायचं आहे की आपलं अपलोडिंग झालेलं आहे का. Candidate who had failed to uploading the document early can you are upload original color scan document during the period. Candidate need to check submit after uploading of all document. म्हणजे परत एकदा सबमिट बटन चेक करा म्हणायला लागलेत. हे 21 तारखेच्या 11:59 पर्यंत आपण डॉक्युमेंट अपलोड झालेत का याचं एकदा परत रिचेक करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन करून घेणार आहेत ते 23 तारखेला आणि आत्ताची ऐवजी परत पब्लिश रिवाइज रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लिस्ट म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटची लिस्ट येणार. पब्लिश रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ग्रुप ए MBBS BD ची 23/8/2026 ला येणार आहे. आणि ग्रीव्हन्सी म्हणजे परत काही जर चेंजेस अपलोडिंगला द्यायचे असतील, ग्रीव्हन्सी द्यायची असेल आपल्याला आपलं म्हणणं मांडायला, तर फक्त नवीन रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटला न्यूली रजिस्ट्रेशनला 24/8/2026 ला वेळ दिलेला आहे आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी. आणि आपल्याला मेरिट यादी फायनल येईल 25/8/2026 ला आणि आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे ग्रुप ए करता फर्स्ट राऊंडची 26/8/2026 ते 29/8/2026 ला आणि याची रिझल्ट त्या राऊंडचा डिक्लेअर होणार आहे फर्स्टचा 30/8 ला आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सहित कॉलेजला जॉईनिंगला फिजिकली जायचं आहे. इथं DD ओरिजिनल घेऊन सुट्टीच्या दिवशी चेक अलाउड केलाय पण दुसऱ्या दिवशी DD द्यावा लागणार आहे. तर 31/8/2026 ते 4/9/2026 च्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला फिजिकलीच पहिल्यासारखंच कॉलेजला जाणं गरजेचं आहे. याचबरोबर आता आपल्याला एक आयुष मंत्रालयाने एक नोटीस काढलेली आहे 19/8/2026 ला आणि याच्या स्पष्ट क्रायटेरिया सब्जेक्ट टू क्लिअरिफिकेशन ऑफ एलिजिबल क्रायटेरिया फॉर ऍडमिशन आयुष अंडर ग्रॅज्युएट कोर्स. तर याच्यासाठी यांनी स्पष्ट दिलं की 10वी + 12वीचा जो क्रायटेरिया आहे 50% म्हणजे मार्क लागणारा तो बंद केलेला आहे आणि आता क्वालिफाय 8 काढून टाकलेली आहे 12वीच्या मार्काची. तरी जे विद्यार्थी म्हणजे 150 मार्क नसतील बोर्ड ग्रुपिंगला त्यांना पण आता BMS करता अलाउड केलेला आहे. जे 12वीला पण नीटच्याच मार्कावर ऍडमिशन होणार पण
त्यांना क्वालिफाय केलेलं आहे. ही क्रायटेरियाची नोटीस एक आलेली आहे आयुष मंत्रालयातर्फे. तर ह्या महत्वाच्या 2 नोटीस आहेत आपल्याला, रिवाइज शेड्यूल महाराष्ट्राचं आणि आयुष मंत्रालयाचं. तर हे सर्वांनी पाहून घ्यायचं आहे आणि जे पण अपडेट येईल ते आपण वेळोवेळी व्हिडिओ करून टाकणार आहोत आणि कट ऑफ पण टाकणार होतो. तो पण आता परत रिवाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येत असल्यामुळे आपण नंतर आल्यानंतरच डिटेलिंग कट ऑफ आपल्याला महाराष्ट्राचा काय राहील ते टाकू व्हिडिओ पुढील. धन्यवाद.